गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहराच्या लगतच मध्य प्रदेश राज्याची सीमा आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मध्य प्रदेशमधील शेतकरी विनापरवाना रासायनिक खते घेऊन जाताना कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे। या कारवाईत 3 मालवाहक जप्त करण्यात आले असून गाडी चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे। शेतकरी कृषी केंद्रात रासायनिक खते खरेदीसाठी गर्दी करून आहेत, परंतु काही कृषी केंद्र लालसेपोटी परप्रांतीय शेतकऱ्यांना विना परवाना खत विक्री करीत असल्याचे शहरात आढळून आले आहे। आमगाव तालुका जवळ असल्यामुळे आमगाव शहरातील रासायनिक खते विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून विना परवाना खत खरेदी करून नेत असल्याची चर्चा नेहमीच ऐकायला मिळत असते, परंतु कृषी विभागाची कारवाई मात्र शून्य। विना परवाना खत घेऊन जाण्यामागील काही वर्षात पहिल्यांदाच कृषी विभागाने केलेली कारवाई असून खत विक्री करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करणार काय असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। तालुक्यातील काही दुकानदार विनापरवाना परप्रांतीय शेतकऱ्यांना खते विकतात, परंतु कारवाई खरेदी केलेल्या दुकानदारावर सध्या कृषी विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही। रासायनिक खत विक्री केल्याची कच्ची पावती शेतकऱ्यांकडे दिसून आली आहे। आमगाव शहराच्या टोकावर व अगदी सीमेवर काही रासायनिक खतांची दुकान असून काही दुकानदार परप्रांतीयांना रासायनिक खते विक्री करतात, परंतु पुराव्याअभावी त्यांच्यावर कुठलीच कारवाई झालेली दिसत नाही। काही रासायनिक खत विक्री करणाऱ्या दुकानदाराची नावे समोर आली असून तपास सुरू आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर सचिन बनसोड, विदर्भ प्रतिनिधी गोंदिया। काल गुप्त सूत्रांकडून काल 4 वाजता आम्हाला माहिती मिळाली। त्वरित आमच्या चमूने मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आपण 3 गाड्या पकडलेल्या आहेत। त्यामध्ये जवळजवळ 43,000चा मुद्देमाल आपण पोलीस स्टेशन आमगाव येथे जमा केला। तर जो काही आता जे काही आपण ज्यांचे आपल्याला नावं कळालेले आहे त्यावर आपण FIR केलेली आहे आणि FIR जशी आपल्याला सिद्ध होईल त्यावर त्यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल। यापुढे आमगावातील सर्व कृषी संचालकांना आवाहन करण्यात येते की यापुढे आपल्या राज्यातील माल परराज्यात जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि जसेही आपल्याला ह्या गोष्टी आढळतील त्यांच्यावरती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल। संबंधित दुकानावरती आता सध्या त्यांच्यावरती आपण FIR केलेला आहे। FIR अंती जेव्हा त्यांची चौकशी होईल त्यानुसार आपण योग्य ती कारवाई केली जाईल। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।